नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। माजी खासदार सुजय विखे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेचा आहे। महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतानाच इच्छुकांची संख्या पाहता यशाकडे एकटे पुढे जाण्यापेक्षा सर्वांना घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला। येथील मालपाणी लॉन्स येथे संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला। आमदार अमोल खताळ पाटील, भाजपचे भीमराज चत्तर, मंडल अध्यक्ष श्रीकांत गोमासे, गुलाबराजे भोसले, शिवसेनेचे रामभाऊ रहाणे, विठ्ठलराव घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कपिल पवार, आबासाहेब थोरात, आरपीआयचे आशिष शेळके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला साकूर विभागातील बुवाजी खेमनार तसेच जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन यांच्यासह दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। डॉक्टर विखे पाटील म्हणाले, काही जण विविध कारणांनी दूर गेले असतील, पण आपण सर्वजण संगमनेरच्या अस्मितेसाठी एकत्र आहोत आणि राहू। संघटनात्मक निवडणुकीत कोणतीही व्यक्ती एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही। पुढील 2 दिवसात आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार असून सर्व उमेदवारांचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी संघर्ष केला म्हणून मोठे यश आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून महायुतीला मिळाले। तालुक्यात विकास कामासाठी निधी उपलब्ध होत आहे, पण या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांची असल्याची जाणीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भोजापूर चारीच्या कामाला 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। लवकरच या कामाला सुरुवात होईल। साकूर भागासाठी उपसा सिंचन योजनेची अंमलबजावणी जलसंपदा विभाग करणार असून योजनेबाबतची माहिती साकूर भागातील शेतकऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आल्याची माहिती डॉक्टर विखे पाटील यांनी दिली। विधानसभा निवडणुकीत पाण्याचे गांभीर्य लोकांनी अनेक सभांमधून समोर आणले। निवडणूक झाल्यानंतर सर्व परिस्थिती बदलल्याचे चित्र तुम्ही पाहिले आहे। उमेदवारीचा निकष नेत्यांच्या जनाधारावर आणि कार्यावर आधारित असेल, केवळ नेत्याशी जवळीक किंवा रोज भेटीगाठीवर नाही। त्यांनी उदाहरण म्हणून आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख केला आणि सांगितलं की मी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी ओळखतही नव्हतो, पण त्यांच्या कामाच्या वृत्तीवर मला विश्वास होता। म्हणूनच मी स्वतः मुंबईत जाऊन शिंदे साहेबांकडून त्यांच्यासाठी एबी फॉर्म आणला। आपण महायुती म्हणून लढायचे आहे, कारण आपल्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य जनतेच्या अपेक्षा सर्वात महत्त्वाच्या आहेत। चिन्ह काहीही असो, पण आपल्याला महायुती म्हणून एकजुटीने लढायचे आहे। संघटनात्मक निवडणुकीत जो त्याग करेल त्याचा सन्मान होईल। ज्यांना यावेळी तिकीट मिळणार नाही त्यांनीही निस्वार्थ भावनेने संघटनेसाठी काम करावे। पुढील काळात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। सर्वांनी प्रेमाने, आदराने आणि प्रामाणिकपणे काम करून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महायुतीकडे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं। आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे उभे राहिलात आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली, त्याच पद्धतीने सर्व आगामी निवडणुकीत उमेदवार कोणी जरी असेल तरी महायुती म्हणून एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।